श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी कृपा या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। तर बघा, लवकरच रामनवमी येत आहे आणि रामनवमी आहे 26 मार्चला। म्हणजेच आपल्याला रामनवमीबद्दल विशिष्ट अशा काही सेवा करायच्या आहेत। तर त्या कोणत्या आहेत, रामनवमीचं महत्त्व काय आहे, रामनवमीचा जो काही त्या दिवशी ज्या आपल्याला सेवा करायच्या आहेत आणि त्या दिवशीचा जो शुभ मुहूर्त आहे तो आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ। तर बघा, रामनवमी ही चैत्र महिन्यात येत असते आणि रामनवमी 2026 या वर्षीची 26 मार्च म्हणजेच त्या दिवशी आहे गुरुवार येत आहे। हा भगवान श्रीरामांचा जन्मोत्सव चैत्र शुक्ल नवमीला साजरा केला जातो। हा सण सत्य, नीतिमत्ता आणि वाईटांवर चांगल्या विजयाचे प्रतीक आहे। दुपारी 12 वाजेच्या सुमारास म्हणजेच मध्यान्ह राम जन्मोत्सव पूजा, उपवास, रामायण पठण या दिवशी विशेष महत्त्वाचे आहे। या दिवशी राम जन्मोत्सवची पूजा असेल, परत नंतर त्या दिवशीचा उपवास असेल, रामायण पठण करणं असेल किंवा या दिवशी श्रीराम रक्षा स्तोत्र पठण असेल, हे केल्याने आपल्याला अधिक पुण्य मिळते आणि आपल्याला यापासून आपल्या घरात समाधान, सुख समृद्धी सुद्धा मिळते। तर या दिवशीचं विशेष महत्त्वाचं एक गोष्ट की या दिवशी आपल्याला पूजा करायची आहे। तर ती कधी, सकाळी 11:15 ते दुपारी 1:45च्या दरम्यान, म्हणजेच हा रामनवमीच्या दिवशीचा पूजा करण्याचा शुभ मुहूर्त मानला गेला आहे। आता या दिवशी बघायला गेलं तर 26 मार्च सकाळी 11:49 पासून म्हणजेच 11:49 पासून ते 27 मार्च सकाळी 10:08 पर्यंत असेल। परंतु आपल्याला मध्यान्ह काळात म्हणजेच दुपारी आपल्याला हा सण साजरा करायचा आहे। म्हणजेच हा सण आपल्याला 26 मार्च रोजी दुपारी मध्यान्ह काळात म्हणजे दुपारी बरोबर 12 वाजता आपल्याला 11:49 आपल्याला आपल्याला रामनवमी हा आपल्याला सण साजरा करायचा आहे। आता रामनवमीचं धार्मिक महत्त्व काय आहे, तर भगवान राम जन्म हा तिथी अयोध्येत भगवान विष्णूंचा 7वे अवतार मर्यादा पुरुषोत्तम म्हणजेच श्रीरामांच्या जन्माचा दिवस आहे। तर हा दिवस कधी असतो, तर शुक्ल नवमी म्हणजेच चैत्र नवरात्रीचा हा शेवटचा दिवस आहे, जो आध्यात्मिक ऊर्जा आणि दिव्य कृपेसाठी सुद्धा असा विशेष मानला जातो। बघा, आपण सुद्धा या दिवशी खूप अशी छान सेवा करायची आहे रामरक्षा स्तोत्राची। या दिवशी विजय आणि धर्म हा दिवस धार्मिकता आणि सत्य मार्गावर चालण्याची प्रेरणा देतो। रामनवमी विशेष आपल्याला जे काही उपाय करायचे आहेत, तर त्या दिवशी सेवा करायच्या आहेत, तर आपल्याला बरोबर दुपारी 12 वाजता रामाच्या प्रतिमेवर आपल्याला अभिषेक करायचा आहे। अभिषेक करायचा आहे। नसेल अभिषेक करणं झालं तर आपल्याला साधी षोडशोपचार पूजा करायची आहे आणि त्या मूर्तीवर आपल्याला त्या दिवशी रामनवमीच्या दिवशी रामाच्या मूर्तीवर आपल्याला एक तुळशीपत्र किंवा एक तुळशीची जी मंजुळा असते ती आपल्याला व्हायची आहे। यामुळं काय होतं, प्रभू श्रीरामांना सगळ्यात आवडतं काय आहे, तर ती आहे तुळशी। ते विष्णूंचं प्रतीक आहे। मग विष्णूंना जास्त काय आवडते, तुळशी आवडते, पिवळ्या रंगाची फुलं आवडतात। तर आपण या दिवशी म्हणजेच रामनवमीच्या दिवशी आपण रामदेवाला काय करायचं आहे, तर तुळशी अर्पण करायची आहे। श्रीराम राम जय जय राम हे म्हणत तुळशी अर्पण करायची आहे, त्यांना पिवळी फुलं अर्पण करायची आहेत या दिवशी। तसंच आपल्याला श्रीरामचरितमानस पठण म्हणजेच सुखशांतीसाठी रामचरितमानसातील बालकांड किंवा सुंदरकाठाचा आपल्याला पाठ करायचा आहे। बघा, रामचरितमानस हे खूप छान असा दिव्य असा ग्रंथ आहे आणि याच ग्रंथातील आपल्याला बालकांड आणि सुंदरकाठाचा पाठ सुद्धा करायचा आहे। या दिवशी आता आपल्याला मंत्र सुद्धा म्हणायचा आहे दिवसभर आपल्याला, किंवा जसं आपल्याला शक्य होईल तसं ओम श्री रामाय नमः या मंत्राचा किंवा श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा आपल्याला जास्तीत जास्त दिवसभरामध्ये जप करायचा आहे। यामुळे काय होईल, प्रभू श्रीरामांची कृपा आपल्यावर होईल। तसेच आपल्या आयुष्यातील अडीअडचणी, जे काही निगेटिव्ह नकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये साठलेली आहे ती बाहेर पडण्यास मदत होईल। या दिवशी दान काय करायचं आहे, दानाला सुद्धा विशेष तिथीला दान करणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं। रामनवमीच्या दिवशी अन्नदान किंवा गरजू लोकांना दान करणे अत्यंत शुभ मानलं जातं। आता बघा, बऱ्याच ठिकाणी रामनवमी विशेष
गावात सप्ताह सुद्धा बसलेला असतो आणि ज्या दिवशी रामनवमी असते त्या दिवशी दुपारी त्यांचा जन्मकाळ साजरा केला जातो, पाळणा वगैरे म्हटला जातो आणि दहीहंडी फोडून सगळ्यांना महाप्रसाद सुद्धा वाटला जातो. बऱ्याच गावांमध्ये ही प्रथा आहे आणि दरवर्षी ही असतेच. आता आणि हा जो सप्ताह काळ असतो तो गुढीपाडव्याच्या दिवशी स्थापना होतो, म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी या सप्ताहाला स्थापना होते आणि याचं उद्यापन हे रामनवमीच्या दिवशी केलं जातं. आता रामनवमीच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, दक्षिणावर्ती शंखाने श्रीरामाला अभिषेक केल्यास घरात सुखसमृद्धी सुद्धा नांदते. म्हणजे दक्षिणावर्ती जो शंख असतो या शंखाने आपल्याला रामाला अभिषेक करायचा आहे. यामुळे काय होतं तर आपल्याला घरात सुख समृद्धी नांदते. रामनवमीला आपल्याला त्या दिवशी उपवास करायचा असतो. मंदिरात किंवा जाणं किंवा घरामध्ये भजन कीर्तन करणं या सुद्धा प्रथा आहेत आणि हे सुद्धा आपण केलं पाहिजे. बघा, आता रामनवमीच्या दिवशी तुम्हाला रामाच्या आवडीचा प्रसाद काय बनवायचा आहे तर बघा, या दिवशी तुम्ही पांढरी खीर बनवू शकतात किंवा पिवळा शिरा बनवू शकतात किंवा प्रभू श्रीरामांना सर्वात जास्त आवडता नैवेद्य ती आहे गव्हाची खीर. बघा, आता तुमच्या इकडे काय म्हणतात मला माहित नाही, पण आपण ते गहू वगैरे भिजत घालतो, मग ते व्यवस्थित त्याचं वरचं सगळं साल वगैरे काढून जी खीर बनवतो गव्हाची खीर, ही गव्हाची खीर अतिशय प्रिय नैवेद्य जर मांडला गेला आहे तर तो फक्त आणि फक्त गव्हाची खीर. बघा, या दिवशी आपल्याला प्रभू श्रीरामांना गव्हाच्या खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे. ज्यांना शक्य होईल त्यांनी सर्वांनी करा, कारण या दिवशी खिरीचा खूप मान आहे. आता हे झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला रामरक्षा स्तोत्र पठण करायचं आहे. तर ते कसं तर रामनवमीच्या दिवशी रामरक्षा स्तोत्र संकल्प करून म्हटलं तर त्याचं पुण्य आणि परिणाम अधिक मानले जातात. या दिवशी भगवान श्रीराम यांचा जन्म झाला असल्यामुळे रामनाम आणि रामरक्षा विशेष फलदायी असते. या दिवशी आपण दिवसभरात श्रीराम राम जय जय राम, श्रीराम राम जय जय राम या मंत्राचा जप करा किंवा श्रीराम जय जय राम हा पण केला तरी चालते किंवा ओम श्रीरामाय नमः या मंत्राचा सुद्धा तुम्ही जप करू शकतात. या दिवशी आपल्याला सकाळी सुशुरभूत होऊन आपल्याला प्रभू श्रीरामांच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे. दक्षिणावर्ती शंख असेल तर त्यांनी करा किंवा साधं तुम्ही जे रेग्युलर पूजेमध्ये वगैरे करतात तसं केलं तरी चालेल. परत श्रीराम राम जय जय राम या मंत्राचा जप करत करत आपल्याला प्रभू श्रीरामांना तुलसी अर्पण करायची आहे. हे सगळं झाल्याच्या नंतर त्यांना पिवळी फुलं अर्पण करायची आहेत. हे सर्व झाल्याच्या नंतर त्यांना नैवेद्य सुद्धा आपल्याला गव्हाच्या खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे. मग तुम्हाला शक्य झालं गव्हाची खीर करा, नसेल तर तुम्ही तांदळाची व्हाईट दुधाची वगैरे करू शकतात किंवा केळी किंवा एखादं फळ सुद्धा नैवेद्य म्हणून दाखवू शकतात. या दिवशी दानाला सुद्धा विशेष असं महत्त्व आहे. बघा, एखाद्या मंदिरामध्ये जाऊन गरजू व्यक्तींना किंवा काही तिथल्या ज्या मंदिरात आलेल्या व्यक्ती आहेत त्यांना केळी वाटणं असेल किंवा दुसरं काही तुम्ही दान म्हणून त्यांना देऊ शकता किंवा महाप्रसाद म्हणून तुम्ही वाटू शकतात. आता श्रीरामनवमीला आपल्याला रामरक्षा स्तोत्र संकल्प सुद्धा करायचा आहे. आता संकल्प कसा करायचा बघा, जर एखाद्या व्यक्तींना नकारात्मक गोष्टी म्हणजेच काही वाईट बाधा वगैरे झालेली असेल कोणाला किंवा कोणाला नजर बाधा किंवा भूत प्रेत पिशाच बाधा झाली असेल तर ही सुद्धा बाधा रामरक्षा स्तोत्रानं पूर्ण रामरक्षा स्तोत्र ज्यावेळेस पठण करून तुम्ही त्यांना ती विभूती लावाल तेव्हा त्यांचा हा पूर्ण त्रास कमी होईल. त्यामुळे या दिवशी तुम्हाला संकल्पयुक्त रामरक्षा स्तोत्र पठण करायचं असेल तर तुम्ही सकाळी सुशुरभूत वगैरे झाल्याच्या नंतर षोडशोपचार पूजा झाल्याच्या नंतर नैवेद्य ज्यावेळेस दाखवून होईल त्यावेळेस तुम्हाला आपल्या प्रभू श्रीरामांसमोर तर आपला कंटिन्यू आपला दिवा तर लावलेला असतोच, अगरबत्ती लावायची. अगरबत्ती लावल्याच्या नंतर आपल्या उजव्या हातात थोडं पाणी घ्यायचं, आपलं गोत्र सांगायचं, नाव सांगायचं, आपण ही सेवा कशासाठी करत आहोत किंवा असं म्हणायचं, या आज रामनवमीच्या पवित्र दिवशी मी भगवान श्रीरामांच्या कृपेने रामरक्षा स्तोत्राचे पठण करीत आहे. माझ्या घरातील सर्व संकट दूर व्हावीत, मनशांती, आरोग्य, सुख आणि समृद्धी मिळावी हा माझा संकल्प आहे असं म्हणायचं आणि आपण ते पाणी तामणामध्ये सोडून द्यायचं. आणि हे पाणी इथे तिथं कुठं टाकायचं नाही. हे पाणी आपल्याला व्यवस्थित तुळशीच्या कुंडीत पण टाकायचं नाही, आपल्याला एखाद्या झाडाच्या कुंडीमध्ये वगैरे टाकलं तरी चालेल. आता रामरक्षा स्तोत्र पठण करताना शांत पद्धतीनं पठण करायचं. रोज एक नित्य वेळ ठरवा, सकाळी किंवा संध्याकाळी वाचा किंवा तुम्ही जॉब वगैरे करत असाल तर तुम्ही तुमची वेळ नियमित कधीही तुम्ही करू शकता. असं काही कुठला म्हणजे हेच दबाव नाही. तुम्हाला जसं शक्य होईल तसं सेवा करा. रामरक्षा स्तोत्राचे खूप फायदे आहेत आणि खूप एक शक्तिशाली स्तोत्र आहे.
भूत बाधा झाले या सर्वांचं निवारण करणारी एकमेव सेवा रामरक्षा स्तोत्र. बघा, ज्या वेळेस लहान बाळसुद्धा बघा, लहान बाळ असतात, त्यांना आता खूप रडत असतात काही काही वेळा, त्यावेळेस सुद्धा आपण डोक्यावरती हात ठेवून किंवा त्यांच्या छातीवरती हात ठेवून रामरक्षा स्तोत्र म्हणायला सुरुवात केली तर ते बाळ घाबरले असेल किंवा खूप जास्त रडत असेल तर ते आपोआप शांत होतं. ज्या वेळेस बघा गर्भाशयामध्ये सुद्धा बाळ असतं त्यावेळेस सुद्धा ग्रहण असतं किंवा इतर काही असतात गोष्टी किंवा काही त्रास होत असेल बाळाला मधल्यामध्ये किंवा त्या बाळामुळे आईला पण बऱ्याच वेळा त्रास होत असतो, तर बघा ना, तुम्ही पोटावर हात ठेवून माझं बाळ सुखरूप व्हावं, माझं बाळ खूप छान पद्धतीचं व्हावं असं म्हणून तुम्ही पोटावर हात ठेवून रामरक्षा स्तोत्र रोज पठण केल्याच्या नंतर तुम्ही ते बाळाची बौद्धिक क्षमता किती छान तयार होते ना, तो याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे. आणि खरंच ज्या प्रेग्नेंट महिला आहेत त्यांनी आपल्या पोटावर हात ठेवून रोज 3 वेळा किंवा रोज 1 वेळा किंवा रोज 11 वेळा जसं शक्य होईल तसं पोटावर हात ठेवून रामरक्षा स्तोत्र म्हणा. बघा, आपल्या बाळाला एक संपूर्ण कवच, रक्षा कवच तयार होतं आणि त्या बाळाला कसलाही काहीही म्हणजे साईड इफेक्ट म्हणा किंवा कुठलाही त्रास होत नाही, सुखरूप बाळ जन्माला येतं असं म्हटलं जातं. आणि बौद्धिक क्षमतासुद्धा खूप छान पटीने वाढते असं सुद्धा म्हटलं जातं. त्यामुळं ज्या कोणी प्रेग्नेंट महिला आहेत त्यांनी रोज तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आपल्या पोटावर हात ठेवायचा आणि रामरक्षा स्तोत्र म्हणायचं. बघा, ज्यावेळेस आपण म्हणत असतो ना त्यावेळेस आपलं बाळसुद्धा एकदम शांततेमधून ऐकत असतं, त्याच्या कानावरती किंवा त्याच्या पूर्ण शरीरावरती त्याचं एक संरक्षण कवच तयार होत असतं. त्यामुळे ही सेवा प्रेग्नेंट महिलांसाठी सुद्धा खूप चांगली आहे. आता ज्यांना जास्त बसायला वगैरे त्रास होतो त्यांनी सोप्यावरती बसून करा किंवा एखादं कुठेतरी आराम खुर्चीवरती बसून तुम्ही पठण केलं तरी चालेल. आता आपण आपल्या मनामध्ये जी इच्छा आहे ती भगवान श्रीरामांना सांगायचं आणि त्यांना नमस्कार करायचा. हे स्तोत्र आपल्याला 11 वेळा, 21 वेळा किंवा 1 वेळा तुम्ही कितीही वेळा वाचू शकतात. आणि याची जी विभूती असते पडलेली, ती विभूती ज्या व्यक्तींसाठी वाचत आहात किंवा तुम्ही घरातल्यांसाठी म्हणत आहात किंवा तुमच्या घरावर काहीतरी बाधा झाली आहे असं असेल तर तुम्ही ती रक्षा घरातल्या प्रत्येक मेंबरला लावायची आणि तुम्ही रोज रामरक्षा स्तोत्र पठण करायचं. आणि ही रक्षा पायदळी तुडवायची नाही, म्हणजे पायाखाली येऊ द्यायची नाही. ती रक्षा व्यवस्थित एका डब्यात भरून ठेवायची आणि एखाद्या महत्त्वाच्या ठिकाणी चाललायत किंवा कुठं बाहेर लांब प्रवासाला चाललाय तुम्ही त्यावेळेस ती रक्षा थोडी लावायची, प्रभू श्रीरामांचं दर्शन घ्यायचं आणि मगच तुम्ही घराच्या बाहेर पडायचं. याचा खूप छान अनुभव आहे. ही आपल्यासोबत एक रक्षा कवच म्हणून काम करणार आहे. ही विभूती आपण ज्यावेळेस कपाळाला लावेल त्यावेळेस ती आपले एक कवच म्हणून काम करणार. आणि बघा, नक्कीच तुम्हाला सुद्धा याचा खूपच छान अनुभव येईल. आता रामरक्षा स्तोत्राचे फायदे तर खूपच छान आहेत. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा आणि संकट तर दूर होतातच, पण मनाला शांती आणि धैर्य सुद्धा मिळतं. वाईट शक्ती आणि भीतींपासून संरक्षण मिळतं. घरात सुख, समृद्धी आणि आनंद वाढतो. नियमित म्हटल्यास मनोकामना सुद्धा पूर्ण होण्यास मदत होते असं म्हटलं जातं. आणि बघा, शेवटी सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री राम राम जय जय राम. सर्वांना श्री राम राम जय जय राम. आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आणखीन आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये.